नमस्कार रसिक हो. मी सुषमा ठाकूर. आम्ही रचनाकारच्या आजच्या या अगदी खास भागात तुमचं स्वागत करत आहे. खास भाग यासाठी की आजच्या या भागात आपण भेटणार आहोत आम्ही रचनाकार आणि माय मावशी समूहाच्या प्रमुख, समूहाच्या निर्मात्या आणि प्रशासक माननीय अलकनंदाताई साने यांना. नमस्कार अलकनंदाताई. नमस्कार तुमच्या समूहात सर्वांना माझा नमस्कार. तुमच्या समूहात तुमचं स्वागत करायला आम्हाला खूप खूप आनंद होत आहे आणि अभिमान वाटत आहे की मला अशा एका व्यक्तिमत्वाचा परिचय द्यायला मिळत आहे जी मध्य प्रदेशाची पहिली स्त्री पत्रकार म्हणून ओळखली जाते. तसंच दोन्ही साहित्यिक समूहात जवळजवळ 70च्या घरात उपस्थित असणाऱ्या साहित्यिकांना एकत्र ठेवण्यात यशस्वी झालेली आहे. स्वतः उत्तम कवयित्री, लेखिका आहे आणि जिच्या नावे अनेक सत्कार, सन्मान दाखल झालेले आहेत अशा या अलकनंदाताई. पण हे सगळं मी कशाला सांगतेय, आपण ऐकूया त्यांच्याचकडून. तर ताई, सर्वप्रथम तुम्ही तुमच्याबद्दल काही माहिती सांगा ना. धन्यवाद पहिले तर तुला सुषमा आणि सगळ्यांना माझ्याकडून नमस्कार. मी अत्यंत भाग्यवान आहे की उत्तर भारतात मराठी भाषेत पत्रकारितेची मुळं रोवणारे रघुनाथ विष्णुपंत शिरढोणकर हे माझे वडील होते आणि मराठी कवितेत आपला वेगळा असा ठसा उमटविणारे अरुण शिरढोणकर हे माझे थोरले बंधू होते. तर घरात म्हणजे अशा घरामध्ये माझा जन्म झाला ग्वाल्हेरला. आणि वडिलांबद्दल सांगायचं तर त्यांनी पत्रकारिता तर केलीच, पण ते ग्वाल्हेरच्या पहिल्या 3 ग्रॅज्युएट्स पैकी एक होते. आणि ग्वाल्हेरला तेव्हा परीक्षा केंद्र नव्हतं, तर त्यांना आग्र्याला जाऊन परीक्षा द्यावी लागत असेल. पण त्यांनी ते सगळं, आणि त्या काळामध्ये जेव्हा वाहतुकीची काही साधनं नव्हती, पण त्यांनी प्रावीण्य मिळवलं. आणि त्याकरता त्यावेळेसचे जे ग्वाल्हेरचे जे शासक होते जिवाजीराव सिंधिया, त्यांनी त्यांचा सत्कार केला. त्या तिघांचे जे ग्रॅज्युएट होते, एक ह.रा. दिवेकर होते, तिसरं नाव मला आठवत नाहीये, म्हणजे माझे वडील ह.रा. दिवेकर आणि एक आणखी, त्यांची सगळ्यांची हत्तीवरून वरात काढली आणि संपूर्ण ग्वाल्हेरमध्ये खडी साखर वाटली. म्हणजे ती त्यावेळेसची एक सण साजरा करण्याची पद्धत होती किंवा कोणाचं स्वागत करण्याची पद्धत होती. आता कदाचित ते साधारण वाटते, पण त्या काळामध्ये ते खूप महत्वपूर्ण होतं. आणि मग साधारण तर नाहीये, आजच्या काळात सुद्धा असं स्वागत कुठे आपण पाहतो. फारच मोठी गोष्ट आहे. आणि मग नंतर 1931 मध्ये त्यांनी हितचिंतक नावाचं एक मराठी मासिक सुरू केलं, ज्याचा पानिपत विशेषांक आणि शिंदेशाही विशेषांक खूप गाजला. पानिपत विशेषांक हा माझ्याकडे आहे. तर हा एक इतिहासाचा शोध ग्रंथ म्हणून अजूनही याच्याकडे लोक बघतात, याची पानं तपासतात. आणि या पानिपत विशेषांकासाठी वडिलांनी अगदी महाराष्ट्राच्या अनेक शहरांमध्ये गावोगावी ते पायी सुद्धा फिरले आणि थेट पानिपत पर्यंत गेले होते ते. आणि तिथून त्यांनी नकाशे गोळा केले. पायी फिरायची वेळ आली, पायी गेले. बैलगाडीने जायची वेळ आली, बैलगाडीने गेले. एक वेळ उपाशी राहावं लागलं तर तेही केलं. पण ते त्यांना ध्यास होता आणि त्यांनी ते सगळं केलं. तर पण ते काय झालं की आर्थिक बळ कुठेतरी कमी पडलं आणि शेवटी त्यांना ते मासिक बंद करावं लागलं. त्यानंतर त्यांना जिवाजीराव सिंधियांनी नोकरीचं म्हटलं, कारण ते त्यांच्या ह्याच्यामध्ये होतेच, त्यांच्या यादीमध्ये. आणि पण ती सरकारी नोकरी असल्यामुळे त्यांना ग्वाल्हेर सोडावं लागलं. आणि माझे सगळे भाऊ बहीण जे होते माझ्यापेक्षा खूप मोठे होते, तर ते शिक्षणाकरता ग्वाल्हेरला राहिले. पण मी एक तर शेंडेफळ आणि वयाने पण कमी होते, त्यामुळे आई वडिलांच्या बरोबर त्यांच्या बदलीच्या गावांमध्ये मी फिरले. आणि त्यामुळे माझं शिक्षण संपूर्ण हिंदीमध्ये झालं. मला मराठीचं औपचारिक शिक्षण अजिबात मी घेतलेलं नाहीये. मराठी बद्दल मी नेहमी साशंक असते की मी बरोबर लिहिते की नाही, बरोबर बोलते की नाही, कारण मराठी मला तशी येत नाही. आणि मग मराठी आहे हे तर आम्ही नक्कीच सांगू शकतो इतक्या दिवसाच्या पाहण्यानी, ऐकण्यानी आणि तुमच्या कविता संग्रहाने, काव्य संग्रहाने. नाही, पण ते सगळं जे आहे ते मी म्हणेन की मला वारसा हक्काने मिळाला असं मी म्हणू शकते. बाकी मी त्यासाठी काही म्हणजे खूप प्रयत्न असे केलेले नाहीये. घरामध्ये शिक्षणाचं आणि साहित्याचं वातावरण होतं, तर मी 2 विषयामध्ये MA केलं, स्नातकोत्तर झाले.
आणि तेव्हाच लिखाण सुद्धा सुरू झालं आणि पहिला लेख माझा महाविद्यालयाच्या स्मरणिकेमध्ये छापून आला होता. तर त्यावेळेसपासून मी लिहित आहे. आणि एक हे जे माझं एक सुदैव होतं की मी अशा घरात जन्माला आले. तसंच माझ्या बरोबर एक सुदैव माझं हे पण होतं की माझं अशा व्यक्तीशी लग्न झालं की ज्यांना वाचनाची भयंकर आवड होती. माझे यजमान प्रकाश साने हे सतत त्यांच्या हातामध्ये एखादं पुस्तक असायचं आणि इंदोरची महाराष्ट्र साहित्य सभा आहे, जिला आता 100 वर्षांहून जास्त झाले. त्यांचं एक समृद्ध असं ग्रंथालय आहे आणि वाचनालय आहे. तर ते इथे ग्रंथालयाचे सदस्य तर होतेच, शिवाय ते इंदोरच्या आणखी 7 वाचनालयांचे सदस्य होते. त्यामुळे आमच्याकडे पुस्तकं भरपूर यायची आणि मी त्यामुळे माझं वाचन खूप झालं आणि त्यांच्याचमुळे माझ्या यजमानांमुळेच महाराष्ट्र साहित्य सभेच्या एका कवी संमेलनात मी पहिल्यांदा माझी कविता सादर केली. तर हे पण म्हणजे मला असं वाटतं की ह्या बाबतीमध्ये मी खूप भाग्यवान होते की मला असं सासर आणि असं माहेर मिळालं. निश्चितच. त्यानंतर तुमच्यात जे नैसर्गिक गुण होते, साहित्यिक गुण, त्याला इतकं समृद्ध वातावरणही मिळालं. वातावरण मिळालं हे म्हणजे ते तर आहेच, त्याच्याशिवाय काही आपण करू नाही शकत. त्यानंतर योगायोगानं मला दैनिक स्वदेशमध्ये नोकरी मिळाली. तर त्या काळामध्ये इंदोरला नई दुनिया आणि दैनिक स्वदेश ही 2 मुख्य बातमीपत्र होती, घराघरात वाचली जाणारी. त्याचे संपादक होते माननीय माणकचंदजी वाजपेयी, ज्यांना मामाजी आम्ही म्हणत असू. आता मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्रींना मामाजी म्हटलं जातं, पण पत्रकारितेच्या क्षेत्रात अजूनही माणकचंद वाजपेयी हेच मामाजी म्हणून ओळखले जातात. तर त्यांच्या हाताखाली मला काम करायला मिळालं. ते माझ्या हिंदीवरती बेहद खुश होते. आणि त्यांना जेव्हा हे कळलं की मी मूळ ग्वाल्हेरची आहे आणि मला शास्त्रीय संगीताची जाण आहे, तर त्यांनी मला शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांसाठी त्याची रिपोर्टिंग करण्यासाठी पाठवायला सुरुवात केली. मग त्यांना ती रिपोर्टिंग आवडली, तर त्यांनी मला इतर कार्यक्रमांसाठी पण पाठवले. आणि मग सामाजिक सांस्कृतिक असं करता करता मला ते मुलाखतीसाठी पाठवायला लागले की वेगवेगळे लोक जे इंदोरला यायचे त्यांची मुलाखत घ्यायची. त्यापैकी 2 जणांची मुलाखत मी कधीही विसरू शकत नाही. ते एक तर म्हणजे त्यावेळेसच्या विख्यात नेत्री राजमाता विजयाराजे सिंधिया यांची मुलाखत घेण्याचं मला भाग्य लाभलं आणि दुसरे म्हणजे निळू फुले, जे श्रेष्ठ अभिनेते निळू फुले. त्यांची मुलाखत घेताना जो एक प्रसंग घडला, तो सुद्धा जर आपल्याकडे वेळ असेल तर मला तो सांगावासा वाटतो. नक्की. ते नाटकाच्या एका प्रयोगासाठी इंदोरला आलेले होते आणि तो प्रयोग 9:30 वाजता संपणार होता. त्यानंतर त्यांनी मुलाखतीचा वेळ मला दिलेला होता. मी नाटक पाहिलं आणि नाटक पाहिल्यानंतर ग्रीन रूम मध्ये आतमध्ये मी गेले. त्यांना ओळख करून दिली माझी, म्हटलं मी मुलाखत घ्यायला आले. त्यांनी वरपासून खालपर्यंत माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले बसा बसा. खूप ते विनम्र होते अत्यंत स्वभावाने. मला म्हणाले बसा. मी बसले आणि मग ते म्हणाले की मी मुलाखत तर तुम्हाला देणार आहे, पण तुम्ही मला प्रश्न विचारणार त्याआधी मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. मी खरं तर तेव्हा खूप तरुण होते, म्हणजे मुलगीच म्हटलं पाहिजे अशी होते आणि पत्रकारितेत तर अगदी नवखी होते. तर मला थोडस बावचळल्यासारखं झालं की आता ते मला काय विचारतात. तर त्यांनी काय विचारावं मला विचारलं त्यांनी की 10 वाजायला आले, तुमच्या सोबत कोणी आहे की नाही. त्या काळामध्ये 10 वाजता एक तरुण मुलगी जर एकटी आहे तर तिची काळजी आणि त्याच्यावरनं कळतं की माणूस मोठा कसा असतो. म्हणजे नुसते अभिनेते म्हणून मोठे नाही, ते मोठे खरंच व्यक्ती वेगळ्या वेगळ्या अंगांनी तो मोठा होतो. आणि या ज्या मुलाखती मी अनेक घेतल्या त्यातून मला स्वतःला खूप समृद्ध झाले. मी इतकं प्रत्येकाच्या बाबतीमध्ये काहीतरी ते जी मोठी व्यक्ती आहे ती फक्त त्याच्या एका कार्याने मोठी नसते, ती संपूर्ण विविध अंगांनी ती व्यक्ती मोठी असते हे मला जाणवलं. हा प्रसंग मला कधीच विसरता येत नाही आजपर्यंत. आणि मग मामांजींमुळेच मध्य प्रदेशातली पहिली स्त्री पत्रकार ठरली. हा बोला. क्या बात है. नाही, मी तेच म्हटलं की इतके चांगले वेगळे अनुभव आणि इतक्या लहान वयात तुम्हाला आले, इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वांबरोबर भेटून बोलून आणि त्यांचा हा सुरेख अनुभव आला. खूपच छान. सुषमा, तू मला पुढचा प्रश्न विचारशील त्याच्या आधी मला थोडस समूहाबद्दल बोलायचंय, जर तुझी परवानगी असेल तर. जरूर.
परवानगीचा आता तू प्रश्नच नाही. जसं सुरुवातीला सांगितलं की समूहाचं संचालन करते मी वगैरे वगैरे. पण मला खरं तर असं वाटतं की समूह कधीही एकट्याचा नसतो. तो असूच शकत नाही. त्याला आपण समूह म्हणूच शकत नाही. समूह हा सर्वांचा असतो. आणि संचालनाचं म्हणशील तर सुरुवातीपासूनच माझ्या दोघी जिवलग मैत्रिणी सुषमा अवधूत आणि अर्चना शेवडे, शिवाय ज्येष्ठ कवयित्री अरुणाताई खरगोणकर या माझ्या सतत सोबत राहिलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी दीपक देशपांडे यांनी देखील जबाबदारी स्वीकारली आहे. आणि मला एका व्यक्तीच्या नावाचा अजून उल्लेख करायचा आहे की जी मला फक्त ताई म्हणतच नाही तर आपलं मोठी बहीण पण मानते. आणि ती म्हणजे तू माझ्या समोर बसलेली सुषमा ठाकूर. तू जी ही खूप चंदेरी धन्यवाद. मुलाखतची जी जबाबदारी स्वीकारली आहे ते खरं फार एक जिकिरीचं काम आहे. सोपं साधं काम नाहीये. सगळ्यांशी बोलायचं, त्यांच्याशी वेळ ठरवायचा, पुन्हा तांत्रिक बाबी सांभाळायच्या. एक एक फार मोठं काम, तू माझं एक मोठं स्वप्न पूर्ण करतेस म्हणून तुझा विशेष उल्लेख करते आहे. याशिवाय कधीही हाक दिली की हजर असणारे आभा निवसरकर, प्रशांत कोठारी, वैभव पुरोहित अगदी पहिलेपासून माझ्या बरोबर आहेत. जया गाडगे आणि स्वाती श्रोत्री सुद्धा, ज्यांच्याशी माझी फारशी ओळख नव्हती. स्वाती श्रोत्री तरी कधीतरी जुजबी ओळख इंदोरच्या असल्यामुळे झाली होती, पण जयाशी अजिबात ओळख नव्हती. पण त्या सुद्धा इतक्या आपुलकीने समूहाबद्दल, मला जयाचं तर नेहमी मला वैयक्तिक पटलावरती मेसेजेस असतात की ताई आता इथे चुकलंय, ताई असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे. ती नेहमी माझ्या संपर्कात असते. हो हो. आम्ही खरं तर ती समूहात आल्यानंतर 2-2.5 वर्षांनी भेटलो, पण असं वाटलंच नाही की आपण कधी भेटलेलो नाही आहोत. त्याचप्रमाणे भारती पंडित, जे आहे ते माझी खूप जुनी तिच्याशी ओळख आहे. आणि तिच्या माझ्याबद्दलच्या ज्या काही भावना आहेत, ती बोलते कमी तशी, पण तिच्या डोळ्यामध्ये ते अगदी स्पष्ट दिसून येतं. आणि त्याच भावना घेऊन ती माधुरी फडणवीसला घेऊन उज्जैनच्या मेळाव्यात आली होती. आणि मला असं वाटतं तिने आपल्या भावना तिच्या बरोबर वाटल्या असाव्यात. तर माधुरीला सुद्धा ते माझ्याबद्दल जे काही भावना तिच्या आहेत त्या खरंच मला, म्हणजे अशी लोक मला मिळाली आहेत की मी आपल्याला खूप समृद्ध झाल्यासारखं मला वाटतं. एक आपल्या सगळ्यांच्या ओळखीचे ग्रहस्थ आहे, भोपाळला राहतात, ते म्हणजे विवेक सावरीकर. हो. आणि ते अभिनेते आहेत, लेखक आहे आणि बरंच काही काही आहे. आपण त्यांच्याबद्दल आता सध्याची ते आपल्या समूहात फारसे सक्रिय नाहीये, त्यांनी ते ज्या मोठ्या कामात गुंतलेले आहेत, तर त्यांची ती सक्रियता, त्यामुळे त्यांची निष्क्रियता आपल्याला आपण समजून घेऊ शकतो. माझ्या त्यांना ह्या सगळ्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा. आम्ही पूर्वी खूप बोलायचो, फोनवर बोलायचो, व्हॉट्सअपवर चॅटिंग करायचो. तर खरं तर ते मला एका धाकट्या भावासारखे वाटतात की जो माझा पाठीराखा आहे आणि मी कधीही हाक दिली तर तो उपस्थित माझ्या बरोबर राहणार आहे. त्यानंतर रंजनाताई मराठे, राधिकाताई इंगळे, निशाताई देशपांडे, रश्मीताई लोणकर, मंदाताई गंधे या माझ्या हक्काच्या मोठ्या बहिणी आहेत. की मी त्यांना कधीही विचारते, ताई हे बरोबर आहे का, ताई हे माझं मराठीचं चुकलं तर नाही ना, असे मी त्यांना केव्हाही वेळी अवेळी फोन करून विचारत असते. खरं तर समूहात सगळ्यांचीच एक प्रकारचं वेगळं नातं निर्माण झालेलं आहे. सुधीर दादा बापट अगदी पूर्वीपासून, त्यांच्याशी माझी 40-45 वर्षांची ओळख आहे, तेव्हापासून ते सततच बरोबर आहे. काहीही करायचं ठरवलं तर त्यांचा पाठिंबा हा असतोच. ते कधीही त्याच्यामध्ये अडथळा आणत नाही, कधीही त्याचा विरोध करत नाही. आणि हा एक फार मोठी गोष्ट असते की कोणीतरी आपल्या बरोबर आहे. त्यानंतर आता नव्याने ज्यांच्याशी ओळख झाली असे सूर्यकांत कुलकर्णी काका, श्रीधर जागीरदार, विनायक भावसार, निशिकांत कोचकर, सुधीर देशपांडे, यादवराव गावळी आणि काही महिन्यांपूर्वीच आलेले अजय भालेराव, ही मंडळी म्हणजे शब्दांपलीकडले माझे नातेवाईक आहेत. आणि हे सगळ्यांची आठवण करताना, म्हणजे खरं तर तू मला ज्या दिवशी सुषमा म्हणाली ना की माझी मुलाखत घ्यायची आहे, त्या दिवशीपासून मला एका व्यक्तीची खूप आठवण येते आहे आणि त्या म्हणजे अनुराधा काकू. हो, जामदार काकू अगदी. अनुराधा जामदार भोपाळच्या खूप ज्येष्ठ लेखिका होत्या आणि त्यांना मी जामदार काकू म्हणायची, तर ती त्याच नावाप्रमाणे त्यांच्याशी माझी एक जवळीक होती. मी त्यांना वेळी अवेळी कधीही फोन करायची, त्यांना मराठीबद्दल विचारायचंय किंवा आणखीन काही विचारायचंय, पण त्या कधी त्यांनी वैतागून उत्तर दिलंय असं मला कधीच आठवत नाही. त्यांच्याकडून ही एक गोष्ट मला खूप शिकायला मिळाली की कोणीही आपल्याला हाक मारताय तर त्याची काहीतरी गरज आहे आणि त्याप्रमाणे आपण त्याच्याशी वागलं पाहिजे.
आपल्या समूहाचं योग्य, शिस्तप्रिय आणि यशस्वी संचालनाची अनेकदा तारीफ होते. मला इतर समूहाचे संचालक सुद्धा म्हणतात, की आम्ही तुमच्या समूहाबद्दल खूप ऐकून आहोत. तर खरं तर त्याच्यामध्ये आपल्या सदस्यांचा सगळ्यांचाच वाटा आहे. पण एक नाव मला अजून घ्यावंसं वाटतं ते म्हणजे चेतन फडणीसचं. चेतन फडणीस तरुण मुलगा आहे. मध्यंतरी तो उच्च शिक्षणासाठी म्हणून त्याने समूहातून रजा घेतली होती. पण पूर्वीपासून अगदी जेव्हा समूह बनवला तेव्हापासून ते आता परत आला तेव्हा सुद्धा तो अगदी असा तत्परतेने त्याच्यामध्ये जोडलेला असतो आणि खूप बारकाईने सगळ्या गोष्टी बघतो आणि मग मला सांगतो त्याबद्दल सुद्धा. तो सुद्धा मला काही ना काही सल्ले देत असतो, काहीतरी सुचवत असतो. तर असे जेव्हा तरुण मुलं आहेत तेव्हा असं वाटतं की नाही अजून आपली मराठी जपली जाणार आहे, त्याची अगदी काळजी अगदी करायची गरज नाही. निश्चित निश्चितच. एक प्रसिद्ध कवयित्री आहे हिंदीची, स्वरांगी साने. हो हो हो. ती माझी निश्चित. ती तुमच्या माझी लेक आहे. संस्कारात जी मोठी झाली आहे तुमची मुलगी. तर हा ती लेक आहे माझी आणि तिने अनुवाद उपक्रम चालवला होता. आता तिची पण सध्याची दिनचर्या अशी आहे की तिला समूहात सक्रिय राहता येत नाही म्हणून ती सध्या बाहेर आहे. बरोबर. या सगळ्यांच्या मध्ये एका व्यक्तीला विसरून मला अजिबात चालणार नाही, कारण त्याची मला विसरली मी त्यांना तर मला एक फार मोठी किंमत त्याची चुकवावी लागेल. ते म्हणजे नेहमी हसतमुख असणारे, नेहमी सकारात्मक असणारे आपले रवींद्रदादा भालेराव. हो हो हो. आणि किंमत चुकवायची म्हणजे असं की जर मी रवींद्रदादांना विसरले तर वहिनींच्या हातच्या पुरणपोळीला मला मुकावं लागेल. अरे बाबा. वहिनींबरोबर सांगायचं, रंजना भालेराव यांच्याबद्दल सांगायचं तर त्या प्रत्येक मेळाव्यात आलेल्या आहेत आणि त्यांनाही समूहाबद्दल खूप म्हणजे नेहमी त्यांना जिज्ञासा असते की काय चाललंय, कसं करताय आणि प्रत्येक मेळाव्यात त्या म्हणजे तसं तर आपण सगळ्यांनाच म्हणतो की एक जण बरोबर येऊ शकतो, पण बरोबर. सहसा कोणी येत नाही. पण रंजना वहिनी नेहमी आपल्या मेळाव्यामध्ये प्रत्येक मेळाव्यात उपस्थित राहिल्या आहेत. आणि ह्या सगळ्या जे इतके नाती-वाती आहेत त्यांच्यामध्येच एक नातं माझं अजून आहे, ती आहे अपर्णा भागवत. हो हो. तिच्याकडे किती आहे आणि काय आहे ह्याचं तिला त्याचं काही वाटतच नाही. इतकी साधीभोळी ती आहे आणि आपल्याला खूप ती नेहमी तिच्या समूहामध्ये तिच्या ज्या प्रतिक्रिया येतात, अभिप्राय येतात त्यांनी आपल्याला नेहमी असं वाटतं की बापरे! हे तर आपल्याला कधी सुचूच नाही शकत. पण तिला खरंय त्याचं खरंय. काहीही नसतं. ती तितकीच साधीभोळी आहे जितकी 30 वर्षापूर्वी होती. आणि माझं तिचं मैत्री जी आहे ती तितकीच निखळ मैत्री आहे. सुषमा शेवटी मला एक विशेष गोष्ट सांगायची आहे. तुझ्या मागे जो बॅनर आहे, तो आपल्या समूहातील एक तरुण सर्वात कमी वयाच्या कवी शायर यांनी बनवला आहे आणि तो म्हणजे चिन्मय पराडकर. तर त्याने हे बॅनर विशेष करून आपल्या दृकश्राव्य मुलाखतीसाठी तयार केला आहे आणि तो इतका सुरेख आणि सुबक आहे की मला अगदी त्याचा उल्लेख सुंदर आहे. केल्याशिवाय राहवलेच नाही. तर असं हे मला समूहाबद्दल थोडंफार बोलायचं होतं. खरं तर समूह म्हटलं की वाटा सगळ्यांचाच असतो, कोणाचा कमी कोणाचा जास्त. पण मी ज्यांची नावं घेतली त्यांच्याबद्दल माझ्या मनात एक विशेष प्रकारच्या भावना आहेत आणि म्हणून मी कोणाचेही आभार मानणार नाहीये. कारण सुप्रसिद्ध कवी संजय चौधरी म्हणतात की आभाराचा भार कशाला, आता फुलांचे हार कशाला. क्या बात है, क्या बात है. काय बोलणार ताई. म्हणजे मीही आता धन्यवाद वगैरे म्हणून औपचारिकता आणत नाही. पण खरं तर ना तुमच्या स्वभावाने, तुमच्या बुद्धीने तुम्ही सर्वांना आपल्याकडे आकर्षित करून घेतलेलं आहे आणि म्हणून सगळे आपण एकत्र आहोत, बरोबर आहोत. सर्वांना एकत्र ठेवण्याचं खूप कठीण काम जे आज किती वर्ष तुम्ही चालू ठेवलेलं आहे. आणि त्याचबरोबर आम्हाला कितीतरी गोष्टी शिकायला मिळतायत तुमच्याकडून आणि इतर साहित्यिकांकडून सुद्धा. तर ह्याचं खरं तर श्रेय सगळं तुम्हाला आहे. पण आजही तुम्ही कोणालाही न विसरता सगळ्यांचं नाव घेऊन भावना व्यक्त केल्या. खूप बरं वाटलं. खूप बरं वाटलं. तर विचारू पुढचा प्रश्न. हो, हो. नक्की, नक्की, नक्की. तुम्ही अत्यंत प्रतिष्ठित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 4 वेळा जाऊन आला आहात. तर ते कुठे कुठे गेला होतात तेही सांगा. आणि मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र दोन्हीकडे आमंत्रित कवयित्री म्हणून कुठे कुठे गेला होतात आणि तुमचं साहित्य कुठे कुठे प्रसिद्ध झालेलं आहे याबद्दलही काही सांगा. तर सर्वात आधी तर मी इंदोरला झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये मला आमंत्रित कवयित्री होते, जे सन 2000 साली झालं होतं इंदोरला.
आणि सगळ्यात शेवटी मी पिंपरी चिंचवडला गेले होते. आणि डोंबिवली आणि घुमानला मी आमंत्रित होते, जाऊ नव्हते शकले तिथे, पण मी तिथे आमंत्रित होते. म्हणजे मी एकूण 4 वेळा आमंत्रित होते आणि गेले 2 वेळा, असं त्याचं ते थोडंसं असं वर्गीकरण आहे. आणि आमंत्रित कवयित्री म्हणून ज्या शहरांमध्ये मी बोलले गेले, तर महाराष्ट्रात मी मुंबईच्याच अंतर्गत असलेल्या ठाण्याला, अलिबाग, नाशिक, पुणे वगैरे अशा वेगवेगळ्या ठिकाणी गेलेली आहेत. आणि मध्य प्रदेशात भोपाळ, ग्वाल्हेर, जबलपूर, उज्जैन, रतलाम, झाबुआ, खांडवा, नागदा आणि इंदोरला तर जवळपास जेव्हा कधी कवी संमेलन होतात तिथे मी असतेच. आणि प्रकाशन जे माझं झालेलं आहे ते स्त्री, जेव्हा किस्त्रीमच्या आधी फक्त स्त्री मासिक होतं, स्त्री होतं, आता ते किस्त्रीम झालं. तर स्त्रीमध्ये आलेल्या माझ्या कविता, त्यानंतर कोकण दिनांक, तरुण भारत, लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, अक्षर चळवळ, कविता रती, सावाना म्हणजे सार्वजनिक वाचनालय नाशिक, ही एक फार जुनी संस्था आहे. आणि त्यांनी आता 2019 मध्ये विशेषांक काढलं होतं. तर ते म्हणजे त्यांचं हीरक जयंती विशेषांक होता तो, आणि त्यांनी माझी कविता मागवली होती, हे त्यात विशेष आहे म्हणजे करून सांगायचं मला. प्रेरक ललकारी हा योगिनी राऊळ यांचा एक मासिक पत्रिका आहे, ते स्त्री चळवळ चालवतात. आणि त्याच्या पहिले विद्या बाळ त्यांनी जी सुरुवात केली होती ती त्या प्रेरक ललकारी या मासिकात ही माझी कविता आलेली आहे. आणि इंदोरचं श्री सर्वोत्तम तर आमचं आहेच आहे, ज्याच्यामध्ये नेहमीच लेख आणि कविता वगैरे येतात. ह्याशिवाय जेव्हा इंदोरला साहित्य संमेलन झालं तेव्हा निरंजन उजगरे ज्येष्ठ कवी आलेले होते इंदोरला, आणि त्यांची जेव्हा आमच्या सगळ्यांची ओळख झाली आणि त्यांच्या हे लक्षात आलं की इथेही विपुल प्रमाणात मराठीत लिहिणारे आणि चांगलं लिहिणारे लोक आहेत, तर त्यांनी मेजेस्टिक प्रकाशनला विनंती केली आणि महाराष्ट्र बाहेरील मराठी हा एक संग्रह त्यांनी 2001 साली प्रसिद्ध केला. आणि त्या संग्रहात ही माझी कविता आहे, हे मला विशेष करून सांगावं असं वाटतं. खूपच छान. तुमचे 2 काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत, ते कोणते? तसंच त्यातील काही निवडक 2-3 कविता तर आम्हाला ऐकवाच, पण मुख्य म्हणजे माझी एक खास फरमाईश आहे, ते म्हणजे तुमची कविता निखारे. आपल्या समूहात ती ऐकली असेल, मी सुद्धा ऐकलेली आहे, पण ती तुम्ही जरूर ऐकवा, कारण की ती कितीही वेळा ऐकली तरी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटणारी ती कविता आहे. तर तुमचे काव्यसंग्रह आणि कविता. काव्यसंग्रह मी आधी दाखवते. हे माझं पहिलं काव्यसंग्रह आहे, धग. अरे वा. त्यानंतर हे माझं दुसरा संग्रह आहे, हा एक वात थरथरणारी. अरे वा. एक वात थरथरणारी. आणि 2 मराठी शिवाय माझा एक हिंदीचा संग्रह सुद्धा आलेला आहे, जब धूप नहीं थी उन दिनों. तर माझी अशी इच्छा आहे की मी एक तर तुझी फरमाईश कविता आहे ती ऐकवायचीच आहे, त्यानंतर एक मराठी आणि एक हिंदी पण मी ऐकवायची माझी अशी इच्छा आहे. ती निखारे कविता जी तू म्हणतेस ती मी जवळजवळ 45 वर्षांपूर्वी लिहिली होती, आणि ती मला त्या कवितेबद्दल वाईट हे वाटतं की ती आजही प्रासंगिक आहे. प्रासंगिक असणं खरं तर आनंदाची गोष्ट असायला हवी, पण त्या कवितेचे जे भाव आहे त्याप्रमाणे स्त्रीची परिस्थिती अजूनही बदललेली नाहीये. तर ती कविता ऐकून ज्यांनी ऐकली नाहीये त्यांना कळेल की मी का म्हणते की ती प्रासंगिक मला आवडत नाही. मी सकाळी स्वयंपाक करत होते तेव्हा माझ्या मुलीनं माझ्याकडे खेळणं मागितलं. मी सकाळी स्वयंपाक करत होते तेव्हा माझ्या मुलीनं माझ्याकडे खेळणं मागितलं. मी तिला विस्तव दिला, दिले 2 जळजळीत निखारे. तिने खुशाल ते हातात धरले आणि ती खेळत राहिली त्या निखाऱ्यांशी, त्यांची राख फुंकून. तिला चटका बसला नाही, तिने थैथयाट केला नाही की तिच्या हातावर एवढासा फोड देखील उठला नाही. तिला चटका बसला नाही, तिने थैथयाट केला नाही की तिच्या हातावर एवढासा फोड देखील उठला नाही. तिची नाळ आगीशीच जोडलेली होती. ती तिथूनच शिकून आली होती. विस्तवाशी खेळणं, अग्निदिव्यातून जाणं. विस्तवाशी खेळणं, अग्निदिव्यातून जाणं. सुंदर. दुसरी कविता आहे. काही बोलतेस तू? नाही, शब्दातीत भावना आहे मी म्हटलं. आणि खरं आहे, आजच्या जमान्यात सुद्धा, आजच्या जगात सुद्धा या सगळ्या गोष्टी आहेत.
स्त्रीच्या वाट्याला हे असंच आहे. ते सगळं तसंच चालू आहे. ही दुसरी कविता आहे दाही दिशा. हात खूप लटबडले होते. हात खूप लटबडले होते. स्वच्छ करू म्हटलं तर कुठे पाणीच नव्हतं, अगदी कोणाच्या डोळ्यात सुद्धा. हात खूप लटबडले होते. स्वच्छ करू म्हटलं तर कुठे पाणीच नव्हतं, अगदी कोणाच्या डोळ्यात सुद्धा. चालून चालून पायाचे तुकडे मोडायची वेळ आली. चालून चालून पायाचे तुकडे मोडायची वेळ आली. विसावा घ्यायला सावली सापडलीच नाही. अंतरंग सुद्धा ज्याचे त्याचे तापलेले होते. पोटातले कावळे पोकलून पोकलून दमले. पोटातले कावळे पोकलून पोकलून दमले, पण ती आग शांत करायला श्राद्धाचा दिवस सुद्धा कुठे दिसला नाही. शेवटी ठरवलं आता आपणच झोपावं दक्षिणेकडे पाय करून. शेवटी ठरवलं आता आपणच झोपावं दक्षिणेकडे पाय करून, तर दिशा कळलीच नाही. मग हे लक्षात आले की आता दाही दिशा यमाच्याच झाल्या आहेत. मग हे लक्षात आलं की आता दाही दिशा यमाच्याच झाल्या आहेत. खूप खूप ताकदवर शब्द आहेत आणि कसं काय सुचलं काय माहिती. फार सुंदर. आता ही शेवटली कविता आहे, ही हिंदीत सादर करते मी. जीवंतता कवितेचं नाव आहे. संघर्ष तो कचरा भी करता है. संघर्ष तो कचरा भी करता है. बचता फिरता है झाड़ू की पकड़ से. विरोध करता है सामूहिक रूप से हकाले जाने का. संघर्ष तो कचरा भी करता है. बचता फिरता है झाड़ू की पकड़ से. विरोध करता है सामूहिक रूप से हकाले जाने का. हवा के हल्के झोंके के सहारे करता है आकाश की ओर उड़ने की कोशिश. हवा के हल्के झोंके के सहारे करता है आकाश की ओर उड़ने की कोशिश. और करता है कभी आतंकित फैलकर पूरे घर में. उसका संघर्ष देखकर मन होता है कि गले लगा लूं. उसका संघर्ष देखकर मन होता है कि गले लगा लूं. दे दूं उसे स्वतंत्रता कहीं भी विचरण की, मुक्त उड़ने की. लेकिन तभी जागता है मेरे अंदर का तानाशाह. लेकिन तभी जागता है मेरे अंदर का तानाशाह. जागती है घर के प्रति स्व की भावना, और मैं उस पर राज करने के लिए बांट देती हूँ उसे गीले और सूखे में. निरीह गीला कचरा उकड़ू होकर बैठ जाता है चुपचाप किसी भी कोने में. निरीह गीला कचरा उकड़ू होकर बैठ जाता है चुपचाप किसी भी कोने में. लेकिन सूखे में भी कुछ होता है जिसे दबाया जा सकता है. सूखे में भी कुछ होता है जिसे दबाया जा सकता है. पर कुछ विद्रोही कचरा अज्ञातवास में चला जाता है, अपना पता बदल देता है और मौका पाकर फिर उड़ने लगता है. दबाया गया गीला कचरा पैदा करता है सड़ांध. दबाया गया गीला कचरा पैदा करता है सड़ांध, फैलाता है बीमारियां. और उड़ने वाला कचरा बचाए रखता है घर की जीवंतता. और उड़ने वाला कचरा बचाए रखता है घर की जीवंतता. वाह. म्हणजे कचरा हा विषय घेऊन इतकी सुंदर प्रतिकात्मक कविता होऊ शकते. वा वा वा. फार छान. हे घरात जर कामवाली बाई नाही आली ना तर अशा कविता सुचतात मग आपल्याला जेव्हा केर काढायची वेळ येते. अशा कविता तुम्हाला सुचतात. तुम्ही अनेक नामवंत कवींच्या कवितांचा हिंदी अनुवाद सुद्धा केलेला आहे, तर त्याबद्दल काही सांगाल? हो, मी बऱ्याच जणांचा अनुवाद केला आणि तो प्रसिद्ध देखील झालाय. मी काही ठळक नावं सांगते. अरुण म्हात्रे, सतीश सोळांपूरकर, किरण येले, योगिनी राऊळ, आसावरी काकडे, नितीन तेंडुलकर म्हणजे सचिन तेंडुलकर यांचे भाऊ, असे वेगवेगळ्या कवींच्या कवितांचे मी अनुवाद केले आणि ते हिंदीच्या प्रमुख म्हणजे जे मासिक आहेत त्यांच्यात छापले गेले. दिल्लीहून एक प्रसिद्ध होतं गगनांचल, त्यात कविता आल्या माझ्या. भोपाळहून मध्य प्रदेश कला अकादमीचं साक्षात्कार येतं, साक्षात्कार मध्ये छापल्या गेल्या. अक्षरशिल्पी मध्ये आल्या. इंदोरहून एक साप्ताहिक पूर्वी निघायचं भोर नावाने, ते नंतर बंद झालं, त्यातही माझ्या कविता आल्या. अशा अनेक कविता आणि अनेक पत्रिकांमध्ये त्या छापल्या गेल्या.
तर त्यातली काही अनुवाद आहे म्हणजे का? कळलं मला. हा. आता काही असेल त्यातली काही कविता, त्यांची ओरिजिनल आणि तुमचं अनुवाद? नाही, आता माझ्याकडे आता थोडं शोधावं लागेल. अधिक आणखी कधी एक मुलाखत आपण अजून जरूर करू. जरूर. ठीक आहे. तर भारतीय स्टेट बँक इंदोरचे मुखपत्र आकलन याचंही संपादन तुम्ही केलेलं आहे, त्याबद्दल काही हो, सांगता? आकलनचं तसं साहित्याशी काही देणं घेणं नव्हतं. हा. म्हणजे मी त्याचं संपादन केलं, पण तिथे ती जी मी ज्या शाखेमध्ये होते, मुख्य शाखा इंदोरची, भारतीय स्टेट बँकेची, तर तिथे जे आहेत ते शाखा प्रबंधक नसतात, तिथे सहाय्यक महाप्रबंधक असतात, म्हणजे असिस्टंट जनरल मॅनेजर. तर त्यांच्या हातामध्ये पुष्कळ म्हणजे पॉवर असते. आणि मी जेव्हा तिथे असतानाच एक अरुण मेहता म्हणून सहाय्यक महाप्रबंधक आले होते. ते तरुण होते आणि त्यांना खूप काही करावंसं म्हणजे उत्साह होता आणि त्यांना असं वाटायचं आपण हे पण करावं, ते पण करावं. ते त्यांच्या सचिवालयात मी काम करत होते. तर त्यांना जेव्हा कळलं की मी लिहिते, वाचते वगैरे, माझं साहित्याकडे ओढा आहे, तर त्यांनी मला म्हटलं की आपण एक अशी पत्रिका इथे काढायची का? तर त्याच्यात फक्त मी एक संपादकीय छोटंसं लिहायची. तर कधी तुलसी जयंती आहे किंवा हिंदी दिवस आहे, तर एवढाच फक्त तो एक साहित्यिक भाग असायचा. आणि बाकी सगळ्या पानांवरती एक प्रकारे ती साप्ताहिक एक रिपोर्ट असायची की शाखेमध्ये काय झालं, कोणी किती ऋण आणलं, कोणाच्या मुलांनी कुठे जागा मिळवली का, वगैरे वगैरे. तसं साहित्याची देणंघेणं नव्हतं, पण मी संपादक होते एवढं मात्र नसतं. अरे वा, अरे वा. स्वयंसिद्धा तसंच बृहन महाराष्ट्रातील मराठी कविता या पुस्तकांबद्दल आणि सानंद न्यास इंदोर प्रमाणेच इतरही संस्थांकडून झालेला गौरव सन्मान याबद्दलही आम्हाला जरूर जरूर सांगा. हो. तशी तुमची सन्मान चिन्ह आम्हाला दिसतायत मागे, गौरव चिन्ह. अरे वा, भरपूर आहे. हे एक तृतीयांश आहे. अजून असे 2 शोकेस अजून आहेत. क्या बात आहे. तर हे जे होतं स्वयंसिद्धा जे आहे ते मध्य प्रदेश आणि आता छत्तीसगड झालंय म्हणजे, पण एक खूप मोठं देशबंधू म्हणून एक बातमीपत्र आहे आणि त्याचे अनेक संस्करण निघतात. तर त्यांनी काही वर्षांपूर्वी स्वयंसिद्धा नावाने एक पुस्तक प्रसिद्ध केलं होतं, ज्यात मध्य प्रदेशातील ज्या आघाडीच्या स्त्रिया आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात, त्यांचा परिचय त्यांनी त्याच्यात संकलित केला होता. तर त्यांना त्याची दुसरी आवृत्ती काढायची होती, पण आता त्याच्यात मध्ये बराच काळ गेला आणि आता हे सगळं जे आहे ते ऑनलाईन वगैरे सगळं सुरू झालं, आंतरजाल सुरू झाला. तर त्यांनी स्वयंसिद्धा नावाने एक वेबसाईट सुरू केली आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी आता वेगळे खंड केलेले आहेत. तर प्रमुख लेखिका या खंडामध्ये माझा संपूर्ण परिचय आहे आणि विशेष म्हणजे माझ्या परिचयापासूनच त्या खंडाची आणि स्वयंसिद्धा वेबसाईटची सुरुवात झाली. सगळ्यात पहिले माझंच नाव त्याच्यामध्ये प्रसिद्ध झालं सगळं. म्हणजे पासून नाव आहे म्हणून नाही, तर प्रमुख लेखिकाच्या म्हणजे त्या दृष्टीने. प्रमुख लेखिका आणि स्वयंसिद्धा मतलब स्वबळावर तुम्ही साहित्यिका बनलेला आहात. तर ह्या दृष्टीने अगदी योग्य म्हणजे सुरुवात त्यांनी केलेली. आणि मी सुचवलं त्यांना, तर त्यांनी माझा एक लेखही त्यामध्ये प्रसिद्ध केलेला आहे की मध्य प्रदेश में के मराठी साहित्य में लेखिकाओं का योगदान. तर त्यामध्ये आपल्या म्हणजे तुझंही नाव मी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. तर म्हणजे मराठी साहित्यात कोणकोणत्या लेखिका आपल्या ह्याच्यात आहे संपूर्ण मध्य प्रदेशात, तर त्या सगळ्यांची नावं गोळा करून आणि त्यांच्याबद्दल मी तो लेख बराच मोठा आहे तसा, पण त्यांनी छापला तो, हे विशेष आहे. आणि बृहन महाराष्ट्रातील मराठी कविता हे एक संकलन आहे. कपूर वासनिक ज्येष्ठ कवी मराठीचे, त्यांनी हे संकलन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये माझी कविता त्यांनी संकलित केली. आणि विशेष म्हणजे हे जे संकलन आहे ती जे नवीन जी आपली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे बनलेलं आहे त्याच्या अंतर्गत ह्या पुस्तकाची निवड झालेली आहे. आणि हे पुस्तक आपले मराठी जिथे जिथे ज्या महाविद्यालयांमध्ये शिकवलं जाईल तिथे हे पाठ्यक्रमात हे पुस्तक असणार आहे. म्हणजे असं म्हटलं पाहिजे की माझी कविता महाविद्यालयात शिकवली जाणार आहे. मोठी गोष्ट आहे, खूपच मोठी गोष्ट आहे. सानंद न्यास म्हटलं तर खरं तर त्यांनी नाटक म्हणजे इंदोरमध्ये प्रदर्शित करण्यासाठी नाटकाचे प्रयोग व्हावेत वेगवेगळे छान छान, यासाठी मुळात त्यांनी सानंद न्यास तयार केला होता.
पण त्यांच्यामध्ये एक सामाजिक भान सुद्धा त्या संस्थेमध्ये आहे आणि ते अधूनमधून वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम सुद्धा करत असतात. तर 2008 मध्ये त्यांनी एक कर्तबगार आई अशा काही स्त्रियांची त्यांनी निवड केली आणि त्यापैकी एक मी होते. आणि अगदी नक्कीच तो कर्तबगार कर्तबगार आईचा सन्मान नक्कीच माझ्या मुलांमुळे मला मिळाला. तू तर दोघांनाही ओळखते, दोघेही पत्रकार आहेत आणि दोघेही आपापल्या क्षेत्रात नावाजले. अगदी अगदी. तर खरं तर हे सगळं श्रेय माझ्या मुलांचं. नाही, आणि तुम्ही संस्कार केले ना, संस्कार केले, वातावरण दिलं, इतकं समृद्ध वातावरण दिलं, त्यामुळे दोघंही आपापल्या क्षेत्रात अतिशय उत्तम कामगिरी करत आहेत खरंच. तर ताई, आता आपला हा जो उपक्रम आहे, दृकश्राव्य माध्यमातून मुलाखत, या उपक्रमाची कल्पना तुम्हाला कधी आली, कशी आली, आणि एकंदरीतच जे जे निरनिराळे उपक्रम तुम्ही चालवता आपल्या दोन्ही समूहामध्ये, त्याबद्दलही काहीतरी सांगा ना. हो हो. त्याआधी मला एक म्हणजे तू मला विचारलं होतं, मी पण विसरले की मला इतर कोणते सन्मान मिळाले, तर बाकी तर सगळे ठीक आहे. मी एका सन्मानाचा विशेष उल्लेख करू इच्छिते की मी 10 वर्ष अंध लोकांसाठी पण मी काम केलेलं आहे. नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड मध्य प्रदेश शाखेची मी संयुक्त सचिव होते आणि इंदोरला एक महेश दृष्टिहीन कल्याण संघ म्हणून अंध मुलींची शाळा आहे, तिथे मी जनसंपर्क अधिकारी होते. तर मी तेव्हा तिथे असताना ते युनेस्कोनी विश्व विकलांग वर्ष जाहीर केलं होतं आणि त्यावेळेस आपल्या म्हणजे युनेस्कोच्या निर्देशांप्रमाणे आपल्या सरकारने हे ठरवलं होतं की जी अंध मुलं आहे यांना वेगळ्यांनी न शिकवता सामान्य मुलांच्या बरोबरच एकत्र त्यांना शिक्षण दिलं गेलं पाहिजे, ज्यामुळे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व घडेल. पण ज्या अंधशाळेतल्या मुली होत्या त्यांना प्रवेश देण्यासाठी इंदोरची कुठलीही शाळा तयार नव्हती. अगदी सरकारी शाळा सुद्धा नाही, आम्ही नाही शिकवू शकणार यांना, म्हणून त्यांनी नकार दिला. तर मी इंदोरहून मग भोपाळला गेले आणि त्यावेळेस मुख्यमंत्री होते अर्जुन सिंग, त्यांना भेटले. भेटणं सोपं नव्हतं. 10 ते 5 मी त्यांच्या ह्याच्या बाहेर बसली राहिले बेंचवरती. मला त्यांचा जो सचिव होता, वैयक्तिक सचिव, त्यांनी मला भेटू दिलं नाही. अभी साहब मीटिंग में, अभी ये चल रहा है, अभी वो चल रहा है, काहीतरी तो म्हणत राहिला. शेवटी संध्याकाळचे 5 वाजले तर मी त्यांचं दार उघडलं आणि आतमध्ये गेले. अर्जुन सिंग थक्क राहिले की ही कोण आली, म्हणजे तेव्हा मी तरुणच होते. तर त्यांना एकदम असं वाटलं की ही कोण आली. मग मी त्यांना सांगितलं, माझं कार्ड दाखवलं आणि त्यांना मी सांगितलं की ही अशी अशी आमच्या समोर अडचण आहे आणि त्या मुलींना कोणीही शाळेत घेत नाही, जेव्हा की शासकीय नीती आहे, त्याचं धोरण आहे, शासकीय धोरण, की त्यांना तिथे प्रवेश दिला गेला पाहिजे. तर त्यांनी मला बसायला सांगितलं. ताबडतोब एक पत्र त्यांनी टाईप केलं आणि मला दिलं की हे जाऊन तुम्हाला कोणत्या शाळेत तुम्हाला प्रवेश द्यायचा तिथे नेऊन हे माझ्या नावाचं पत्र तुम्ही दाखवा. आणि मग तिथे 7 मुलींना प्रवेश मिळवून दिला मी. आणि त्यासाठी मला अपंग सेवेसाठी म्हणून मग राज्यस्तरीय मला पुरस्काराने राज्य पातळीवरती मला त्याचा पुरस्कार मिळाला. एक मोठं काम झालं, कारण त्यानंतर मग त्या मुलींना पण शिक्षणाची मग अडचण आली नाही. प्रत्येक ठिकाणी त्यांना प्रवेश मिळाला. तुमच्या या कामगिरीची कल्पना मलाही नव्हती. म्हणजे तुम्ही नुसत्याच साहित्यिका नाहीत, नुसत्याच स्वयंसिद्धा नाही, तर तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ते आहात आणि खऱ्या खुऱ्या सामाजिक कार्यकर्ते आहात. वा वा, फारच छान. खरं त्यांच्याही बरोबर राहून मला खूप शिकायला मिळालं. जसं पत्रकारितेत मिळालं ना, तसं अंध संस्थांमध्येही काम करून खूप म्हणजे आपल्याला किती वेळा असं वाटतं की अरे आपण दुःखी आहोत, आपल्यामध्ये ही कमतरता आहे, हे आहे, पण त्यांचा जो संघर्ष असतो ना, पाहून असं वाटतं की आपण तर खूप काहीच नाही. खरं आहे ना, काहीच नाही आपलं दुःख. खरंच आहे. हे असले अनुभव घेणं हे सुद्धा फार वेगळं आहे आणि त्यांच्यासाठी काही करणं जगावेगळी गोष्ट आहे. फार छान. तर आता म्हणजे आपल्या या तू मला हे तर दृकश्राव्य मुलाखतीबद्दल म्हणत होती. खरं तर हे माझ्या मनात खूप दिवसांपासून होतं, कारण आपण आता जसं तू म्हणाली की तुला माझ्याबद्दल हे काही माहिती नव्हतं. आपण खरं तर किती वर्षांपासून एकमेकांना माझ्या म्हणजे अगदी हेच माझ्या मनामध्ये होतं की आपण फक्त काही कविता
म्हणजे आता समूहात होतो तर 20 लोकांचे हे होतं आणि त्याच आपल्याला काही निवडक कविता माहिती असतात. संपूर्ण पुस्तक सुद्धा आपल्याला कोणी दिलं तर आपण सगळ्यांचेच पुस्तकं वाचतो असंही नसतं. तर त्या व्यक्तीच्या आयुष्याबद्दलही आपल्याला काहीतरी माहिती असायला पाहिजे की ती व्यक्ती कशी घडत गेली. तर मला ते एक संकलन काढायची, ते प्रसिद्ध करायची एक इच्छा होती. पण असं काही करायचं म्हणजे बऱ्याच गोष्टी लागतात. सगळ्यात आधी तर माणूसबळ लागतं, आर्थिक बळ लागतं. तर ते सगळ्याचं माझ्या डोक्यामध्ये विचार चालू होता. आणि मग ते सगळं करत असतानाच आता हे 2 वर्षापूर्वी हे सगळं जे महामारी वगैरे आली आणि आपलं जे आम्ही रचनाकारच्या ज्या दृकश्राव्य बैठकी सुरू झाल्या, तेव्हा मग माझ्या मनात आलं, की आपण त्या भानगडीत पडायचंच कशाला? आपण इथेच करू ना. कारण आता तसंही वाचन लोकांचं कमी झालंय. नवीन पिढी येणार ती पुस्तकं घेऊन कितपत वाचले माहिती नाही. तर इथे आपण जर केलं तर हे स्थायी स्वरूपात राहील आणि कोणी कोणाचं नाव टाकलं तर तिथे ताबडतोब त्या व्यक्तीची मुलाखत समोर येईल आणि एक प्रकारे आपल्यामध्ये आपसामध्ये एक असं जिवंतता त्यामुळे राहील. आपण एकमेकांना जास्ती चांगल्या पद्धतीने जाणून घेऊ शकू. म्हणून मग हे सुरू केलं आणि त्यासाठी तुझी साथ मला मिळाली हे मला म्हणजे त्यामुळे हे सगळं शक्य पण झालं. म्हणजे माझ्या मनात माझं भाग्य आहे की मला असं काही करायला मिळालं, हे माझं भाग्य आहे. आणि इतर उपक्रम म्हणायचे तर ते तर माहितीच आहे. आपण खूप उपक्रम चालवले मायमावशीमध्ये. आपल्या समूहात सुरुवातीला माहिती आहे, पण बाकी लोकांना समजण्यासाठी थोडंफार. नाही म्हणजे समूहात आपण जवळजवळ रोजच एक नवीन उपक्रम चालवला. एक दिवशी आपण तेव्हा विशेष करून तेव्हा कवीच जास्त होते. आता इतर लिखाण करणारे लोक आलेले आहेत. तर एका कवीच्या कविता त्या दिवशी त्यांनी लावायच्या. एक आपलं चर्चासत्र असायचं. त्याच्यावर ते भारती पंडितने खूप छान पद्धतीने चालवलं. खूप मोठा काळ तिने तो उपक्रम तो चालवला. खरं तर त्याची सुरुवात विदिशाचे लक्ष्मीकांत काळुसकर आहेत त्यांनी केली होती. पण त्यानंतर त्यांनी काही कारणांनी रजा घेतली आणि मग भारतीने ते चालवलं. भारती जे आपले चालू घडामोडी असायचे त्याच्या विषयांतर्गत ते प्रश्न ती घेऊन यायची आणि त्यावरती मग खूप छान त्याला म्हणजे खूप प्रतिसाद चांगला मिळायचा. आणि अधूनमधून वसुधा गाडगीळ, ऋचा करपे, धनश्री तोडेवाले यांनी सुद्धा त्याला सहकार्य केलं. शिवाय एक अनुवादाचा आपला उपक्रम असायचा. एका आठवड्यामध्ये मराठी कवितेचा हिंदीत अनुवाद करायचा, एका आठवड्यात हिंदी कवितेचा मराठीत अनुवाद करायचा. तर मराठी कविता मी देत असे आणि हिंदी कविता स्वरांगी देत असे, स्वरांगी साने. आणि एक आपला यायावरी उपक्रम होता. तर यायावरीमध्ये एक अशी माहिती द्यायची जी साधारणपणे लोकांना माहिती नसेल आणि त्यांनी आपल्याला काहीतरी त्या माहितीतनं काहीतरी मिळेल. तर मराठीची ती पण असंच करत होतो की एका आठवड्यात मराठी आणि एका आठवड्यामध्ये हिंदीमध्ये. तर मराठीची जी माहिती असायची ती मी देत असे आणि हिंदीची माहिती आपल्या उज्जैनचे एक अभय आरोंदेकर होते ते देत होते. असे वेगवेगळे उपक्रम राबवले आणि एक अनवट संपदा म्हणून एक उपक्रम होता. तो पण खूप सगळ्यांना आवडत होता. ज्यात असे शब्द शोधून आणायचे की जे आपल्या वापरातून गेलेले आहेत. म्हणजे अगदी काही वेळेस तर असे शब्द आले की 10-15 वर्षापूर्वीपर्यंत आपण वापरत होतो पण ते गेले आपल्या भाषेतून. तो खूप छान उपक्रम होता आणि त्यालाही खूप छान प्रतिसाद. त्यामुळे अनेक नवीन शब्दांचं म्हणजे नवीन म्हणजे जुन्या शब्दांचं ज्ञान झालं की जे माहिती नव्हते, सहसा वापरले जायचे नाहीत अशा शब्दांचं ज्ञान सगळ्यांना झालं होतं. हो खरंय. तर रसिक हो, अशा या मितभाषी, स्पष्ट वक्त्या, प्रेमळ पण कणखर असणाऱ्या आणि मोठ्या साहित्यिक समूहांना आपल्या जबाबदार हाताने सांभाळून एकत्र ठेवणाऱ्या अलकनंदाताई साने यांची अजून एक सांगायची राहून गेलेली गोष्ट म्हणजे पिंपरी चिंचवड येथे झालेल्या 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविता सादर केल्यानंतर श्रोत्यांतर्फे स्वप्रेरणेने उभं राहून यांना चक्क मानवंदना दिलेली आहे. तर ताई, ती कविता सुद्धा जर आता प्रस्तुत केली तर नक्कीच सगळ्यांना आवडेल. ती कविता सुद्धा अनेक वेळा मी म्हटलेली आहे, बऱ्याच जणांनी ऐकलेली असेल, तरी तुझा आग्रह आहे तर म्हणते मी. ती पण एक मुलींच्याच बाबतीतची कविता आहे. ओंजळीत तोंड लपवून खुदू खुदू हसणाऱ्या मुली गेल्या कुठे. ओंजळीत तोंड लपवून खुदू खुदू हसणाऱ्या मुली गेल्या कुठे. मुली आता खूप मोठ्यानं हसतात, मान उंच करून हातावर टाळी देत असतात. मुली आता खूप मोठ्यानं हसतात, मान उंच करून हातावर टाळी देत असतात.
ज्या बाहेर येऊ शकल्या नाहीत, म्हणजे पोटातून ज्या बाहेर येऊ शकल्या नाहीत, त्या होत्या का खुदुखुदू हसणाऱ्या मुली, की त्यांचे हसू दाबले गेले खूप दिवस, म्हणून आता त्या हसतात नेहमी जल्लोष असल्यासारख्या. एखाद्याकडे पाहून लाजणाऱ्या, पायानं जमीन कुरडणाऱ्या, उगाच पदर सावरणाऱ्या मुली गेल्या कुठे. एखाद्याकडे पाहून लाजणाऱ्या, पायानं जमीन कुरडणाऱ्या, उगाच पदर सावरणाऱ्या मुली गेल्या कुठे, की त्यांना सांगितले गेले पदर नेहमी डोईवर घ्यायला, नेहमी अंगभर लपेटून घ्यायला, म्हणून भिरकावून दिला त्यांनी पदर, सोडून दिले पदर सावरत उगाच लाजणे. आईची साडी अंगावर सावरत घरभर बागडणाऱ्या मुली गेल्या कुठे. आईची साडी अंगावर सावरत घरभर बागडणाऱ्या मुली गेल्या कुठे. आता रस्त्या रस्त्यात भर धाव धावणाऱ्या मुली दिसतात. आता रस्त्या रस्त्यात भर धाव धावणाऱ्या मुली दिसतात. चौका चौकात मेणबत्ती घेऊन घोषणा करणाऱ्या मुली दिसतात. संध्याकाळी स्वयंपाकघरात लुडबुड करणाऱ्या मुली गेल्या कुठे. संध्याकाळी स्वयंपाकघरात लुडबुड करणाऱ्या मुली गेल्या कुठे. आई सोबत समईची वाद नीट करणाऱ्या मुली गेल्या कुठे. मुलीसारख्या निरागस असणाऱ्या मुली गेल्या कुठे. ओंजळी तोंड लपवून खुदुखुदू हसणाऱ्या मुली गेल्या कुठे. कुठे गेल्या. फार फार सुंदर कविता आहे. म्हणजे अंगावर काटा येतोय, पण ही सत्य परिस्थिती आहे आणि फार सामर्थ्यवान शब्द आहेत. तुमच्या लेखणीला त्रिवार वंदन. फार सुंदर. तर रसिका हो, इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाची ओळख करून द्यायचं भाग्य मला लाभलं, याबद्दल मला आज अतिशय आनंद होत आहे. आम्ही रचनाकार आणि मायमावशी या समूहात आल्याने व्यक्तिशः मलाही खूप शिकायला मिळालं, खूप काही सामायिक करायला मिळालं, खूप काही ऐकायला व वाचायला मिळालं म्हणजे अजूनही मिळत आहे. आणि माझ्या कल्पनेप्रमाणे या समूहातील प्रत्येकाचे, अक्षरशः प्रत्येकाचं हेच मत आहे, याची मला 100% खात्री आहे. तर ताई, आज तुम्ही तुमचे विचार, तुमच्या भावना, तुमचं साहित्य आणि तुमची शिकवण सर्व आमच्या बरोबर सामायिक केलं आणि मला आनंद होत आहे की हे सर्व केवळ आपल्या समूहात नव्हे, मध्य प्रदेशात नव्हे, बृहन महाराष्ट्रात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे, तर जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जिथे मराठी मन अस्तित्वात आहे, तिथे प्रत्येक जण हे पाहू शकेल आणि याचा आनंद घेऊ शकेल, यातून शिकू शकेल, प्रेरणा घेऊ शकेल. तुमचे खूप खूप आभार. रसिका हो, या भागालाही खूप संख्येने लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा, प्रतिक्रिया द्या. इतकं सांगून मी सुषमा ठाकूर या विशेष भागातून आज सर्वांचा निरोप घेते. धन्यवाद ताई.